शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी मुलींना सक्षम करण्याचं स्वप्न सरकार पाहत आहे। मात्र त्या स्वप्नाची सुरुवात ज्या हॉस्टेल आणि आश्रमशाळांमधून होते तिथेच मूलभूत सुविधांचा अभाव आहे। ना पाणी, ना वीज, ना शिक्षणासाठी पूरक वातावरण, ना मूलभूत सुविधा या मुलींना मिळतात। कागदावर एक परिस्थिती दाखवली जाते, मात्र एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी या आदिवासी मुलींच्या हॉस्टेलचा रियालिटी चेक केलाय। आम्हाला नेमकं काय आढळलंय आपण पाहूयात। हॉस्टेलमध्ये आल्यावर पहिले स्टडी रूम आहे, ज्या स्टडी रूममध्ये छान पद्धतीनं स्वच्छता आहे, सगळं व्यवस्थित आहे। बट ज्या स्टडी रूममध्ये 206 मुली या सगळ्या वसतिगृहात राहतात त्यांच्यासाठी हा एकच कम्प्युटर दिलेला आहे, तोही लाईट नसल्यामुळे बंद आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याचा कीबोर्ड्स पण चालत नाही असं मुली सांगताय। काय आहे या स्टडी रूममध्ये तुम्ही अभ्यास करता, एकच कम्प्युटर दिलेला तुम्हाला? एक कम्प्युटर दिलाय, तो सुद्धा नीट चालत नाहीये, त्याचा कीबोर्ड सुद्धा चांगला चालू नाही। गेल्या 10 वर्षापासून आम्ही कम्प्युटरची मागणी करतोय। एवढ्या पोरी आहेत, त्यांना अभ्यास करण्यासाठी कम्प्युटर यूज लागतो, आम्ही लॅपटॉप घेऊ शकत नाही, तेवढी आमची परिस्थिती नाहीये। आम्ही 1000 वेळा मागणी करून सुद्धा जर सरकार आम्हाला हे देत नाहीये तर ते तिथे बसून नक्की करतंय काय? आमच्या विकासासाठी बसले तर त्यांनी विकास करावा आमचा। ते झोपलेत का सरकार? 10 वर्ष झाले मागणी करतोय, एक कम्प्युटर आहे, तो सुद्धा नीट चालत नाहीये आमचा। 206 विद्यार्थिनी या वसतिगृहात राहतात आणि 206 वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी एकच कम्प्युटर सरकारने दिली आहे। यांनी अनेकदा त्या कम्प्युटरसाठी मागण्या केल्यात, मात्र ते कम्प्युटर अजूनही यांना मिळालेलं नाही। पण जर बघितलं तर इथे छोटे छोटे त्यांना टेबल्स देण्यात आले, स्टडी रूम म्हणून। मुली येतात, इथे अभ्यास करतात, स्वप्न उराशी बाळगतात, मात्र सोयी सुविधा नसल्यामुळे त्यांचा हिरमोड होताना दिसतोय। मुलांच्या वसतिगृहात मासिक पाळी जेव्हा मुलींना येते तेव्हा त्यांना सुरक्षित वाटावं आणि त्यांच्यासाठी पॅड्स उपलब्ध करून द्यावं म्हणून अस्मिता या कंपनीकडनं हे वेंडिंग मशीन या ठिकाणी लावण्यात आलंय। मात्र याचं बेसिक आहे ते म्हणजे या केबलवर, हा केबल लावायला इलेक्ट्रिसिटीच नाही आहे, त्यामुळे हे वेंडिंग मशीन आहे तसं पडलेलं आहे। मुली आहेत माझ्यासोबत, वापरलं हे कधी तुम्ही? नाही वापरलंय। हे का नाही वापरलं? याच्यात पॅड्स दिसत आहेत, हे आहेत। 1 आठवडा झाला आम्हाला हे भेटलेलं आहे, पण आम्हाला याची थोडीही माहिती देण्यात आलेली नाहीये। सिनियर मुली हे करू शकतात, पण ज्या ज्युनियर मुली आहेत त्यांना याबद्दल काहीच माहिती नाहीये। मग ते यूज कसं करणार, त्याबद्दल आम्हाला वॉर्डने थोडी सुद्धा माहिती दिलेली नाहीये। किती कसं वापरायचं, काय काढायचं, किती रुपये टाकायचे वगैरे काहीच माहिती दिलेली नाही आम्हाला। पण जर बघितलं तर इथे 5 रुपये टाका म्हणून सांगण्यात आले, इन्सर्ट कॉइन, आणि त्याच्यानंतर इथनं सॅनिटरी पॅड आहे ते बाहेर पडेल आणि मुली अर्थात त्यांच्या 4 दिवसांच्या काळात ते वापरतील। मात्र त्यांना याच्याबाबतची माहितीच दिली नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्लग लावायला जागाही नाही आहे, त्यामुळे वेंडिंग मशीन इथे लावून काय उपयोग होणार आहे हे आपणच पाहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।